इयत्ता 12वी भूगोल चॅप्टर 6 तृतीयक आर्थिक क्रिया. या गोष्टीचे वाचन करताना तुम्हाला अनेक मानवी व्यवसायांचा उल्लेख आल्याचे लक्षात आले असेल. या सर्व व्यवसायांना मानवाच्या आर्थिक क्रिया म्हणून अभ्यासले जाते. यातील काही व्यवसाय पूर्णतः निसर्गावर आधारित असतात. या सगळ्या मानवाच्या आर्थिक क्रिया आहेत. या व्यवसायातून नैसर्गिक साधनसंपत्ती मिळवली जाते. या व्यवसायातील काही उत्पादने मानव थेट वापरू शकत नाही किंवा ती उत्पादने जास्त टिकाऊ किंवा मूल्यवर्धित करून वापरणे योग्य असते. अशा वेळी या उत्पादनांवर प्रक्रिया केली जाते. यातून नवीन व वेगळी उत्पादने उपलब्ध होतात, जी वापरण्यास योग्य, जास्त टिकाऊ व जास्त किमतीत विकता येतात. ही उत्पादने प्रक्रिया उद्योगांद्वारे द्वितीयक व्यवसायात समाविष्ट होतात. द्वितीयक व्यवसायात प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायातून प्राप्त झालेल्या उत्पादनांवर अवलंबून असतात. प्राथमिक व द्वितीयक व्यवसाय यांच्यातील आदान-प्रदान, यांच्यातील दुवा, या दोघांना पूरक असे विविध व्यवसायही असतात. या सेवांमध्ये मालाची खरेदी-विक्री, वाहतूक, दळणवळण, मालाची चढ-उतार, तारण व कर्जरोखे संस्था, विपणन, आयात-निर्यात व्यवस्था इत्यादींचा समावेश होतो. लोकोपयोगी सेवांचाही समावेश या व्यवसायात होतो. उदाहरणार्थ धारवाला, भाजी विक्रेता, दुकानदार, प्रवासी वाहतूक, टपाल सेवा इत्यादी. या सर्व व्यवसायांना तृतीयक आर्थिक व्यवसाय म्हणतात. तृतीयक आर्थिक क्रियांचे वर्गीकरण. व्यापार आणि वाणिज्य. घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार. घाऊक व्यापार: शहरी घाऊक बाजारपेठा, ग्रामीण घाऊक बाजारपेठा. किरकोळ व्यापार: ग्रामीण, नागरी. ग्रामीण: आठवडे बाजार, वस्तू भांडार, सार्वजनिक वितरण यंत्रणा. नागरी: शृंखला भांडार, मॉल, सार्वजनिक वितरण यंत्रणा. वाहतूक: रेल्वे, रस्ते, जल, हवाई, नळ. संदेशवहन: टपाल, दूरसंचार, दृकश्राव्य, आंतरजाल, कृत्रिम उपग्रह. दूरसंचार: भ्रमणध्वनी, दूरध्वनी. दृकश्राव्य: फिल्म, रेडिओ, टीव्ही, छापील. इतर सेवा: पर्यटन, बँकिंग, विमा, स्थावर, व्यक्तिगत आणि व्यावसायिक सेवा. तृतीयक आर्थिक व्यवसायात प्राथमिक व्यवसायांप्रमाणे निसर्गातून काहीही घेतले जात नाही. या व्यवसायात द्वितीयक व्यवसायांप्रमाणेच नवीन उत्पादनेही निर्मिली जात नाहीत. या व्यवसायात केवळ सेवा दिली जाते व तिच्या बदल्यात मोबदला घेतला जातो, म्हणून त्या व्यवसायांना सेवा व्यवसाय म्हणतात. या सेवा व्यवसायांचे वितरण हे अनेक भौगोलिक घटकांनी प्रेरित झालेले असते. तुम्ही केलेल्या यादीमध्ये निसर्गावर अवलंबून नसलेल्या आर्थिक क्रिया फारच थोड्या असतील, असे तुमच्या लक्षात येईल. हवामान, भूरचना, समुद्र सान्निध्य अथवा खंडांतर्गतता इत्यादी भौगोलिक घटकांचा परिणाम तृतीयक आर्थिक व्यवसायांवर होत असतो. नाशवंत कच्चा माल किती काळ टिकेल यावर द्वितीयक व्यवसाय इतर अवलंबून असतातच, परंतु या मालाची वाहतूक कोणत्या मार्गाने करायची हे सुद्धा भौगोलिक घटकांमुळे ठरते. उदाहरणार्थ, शेतीतून पिकलेल्या द्राक्षासारख्या उत्पादनाची परदेशी वाहतूक विमान मार्गाने करणे फायदेशीर असते, तर कापूस जलमार्गाने पाठवणे किफायतशीर ठरेल. जगभरात सर्व मानवी वस्त्या या भौगोलिक घटकांच्या अनुकूलतेनुसार वसलेल्या आहेत. बाजारपेठा, मग त्या किरकोळ असो वा घाऊक, नेहमीच या वस्त्यांमध्ये किंवा वस्त्यांजवळ निर्माण होतात. एखादा द्वितीयक आर्थिक व्यवसाय वस्तीपासून दूर स्थापित होऊ शकतो, परंतु बाजारपेठांचे तसे नाही. त्या नेहमी वस्त्यांजवळच आढळतात. बंदर, गोदी या ठिकाणी मालाची चढ-उतार होत असते. या बंदर किंवा गोदी यांचे स्थान गुगल सर्चच्या सहाय्याने शोधण्याचा प्रयत्न करा. पोर्ट ट्रस्ट, दिल्ली इंटरनॅशनल कार्गो टर्मिनल. तुमच्या असे लक्षात येईल की ही स्थाने एकतर जल किंवा हवाई मार्गांजवळ आढळतात. वरील काही उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की मानवाचे तृतीयक आर्थिक व्यवसायही भौगोलिक घटकांमुळे प्रेरित होत असतात. वाहतूक व्यवस्था हे आणखी एक उदाहरण आहे. ही व्यवस्था वर्तमान काळात अत्यंत प्रगत तंत्राद्वारे विकसित होत आहे, परंतु अनेक ठिकाणी ही व्यवस्था भौगोलिक घटकांमुळे बाधित होते किंवा कोलमडून पडते. वाहतूक ही अशी सेवा किंवा सुविधा आहे ज्याद्वारे माणसे, वस्तू किंवा उत्पादित माल इत्यादी प्रत्यक्षपणे एखाद्या ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी नेले जातात. कोणत्याही देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते.
तृतीयक आर्थिक क्रियांमधील वाहतूक व्यवसाय हा पायाभूत घटक आहे. सर्व आर्थिक क्रियांचा विकास वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असतो. वाहतूक प्रणालीत वाहतुकीची साधने हा अत्यावश्यक घटक आहे. या साधनांद्वारे प्रवासी, माल किंवा दोघांचीही वाहतूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असते. वाहतुकीच्या साधनांचे सर्वसाधारण वर्गीकरण 3 प्रकारांत करता येते. हे वर्गीकरण ही साधने कोणत्या प्रकारचा मार्ग वापरतात त्यावर अवलंबून असते, जसे भूमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग. प्रत्येक मार्गाची वैशिष्ट्ये व गरजा वेगवेगळ्या असतात. प्रत्येक मार्गावर मागणीनुसार ठराविक मालाची आणि प्रवाशांची वाहतूक होत असते. यामुळे जगातील वेगवेगळ्या भागात प्रत्येक मार्गाचा विकास आणि वापर यांमध्ये मोठा फरक दिसतो. भौगोलिक घटकांचा वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. भूरचना, स्थान आणि हवामान हे 3 त्यांपैकी प्रभावशाली भौगोलिक घटक आहेत. ज्या परिसरात भूरचना फार उंच सखल नसते, अशा ठिकाणी रस्ते, लोहमार्ग व नळमार्ग विकसित करणे सोपे असते. वनाच्छादित प्रदेशात, डोंगराळ व पर्वतीय प्रदेशात मात्र असे मार्ग विकसित करताना अडथळे येतात. उदाहरणार्थ आफ्रिका व दक्षिण अमेरिका खंडातील घनदाट वनांच्या प्रदेशात व वाळवंटी प्रदेशात लांब अंतराचे रस्ते, लोहमार्ग इत्यादी विकसित करताना अडचणी येतात. बंदरे आणि गोदींसाठी किनारी प्रदेश सुयोग्य असतात, विशेषतः तंदूर किनारे. त्यामुळे प्रत्येक किनारा हा या व्यवसायासाठी किंवा सुविधेसाठी योग्य असेलच असे नाही. वर्तमान काळात तंत्रज्ञानात झालेल्या बदलांमुळे हवाई वाहतुकीच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आढळते. असे असले तरीही अजूनसुद्धा जगभरातील व्यापार सागरी मार्गाद्वारेच चालतो. सागरी अंतर कमी करण्याच्या उद्देशाने कालवे निर्माण केले गेले. सुएझ कालवा आणि पनामा कालवा यांच्यामुळे जगभरातील सागरी मार्गांमध्ये आमूलाग्र बदल झाले. सुएझ कालव्यामुळे आशिया खंड, आफ्रिका आणि युरोप खंड भूमध्य समुद्राद्वारे जोडले गेले आहेत. पनामा कालव्यामुळे पॅसिफिक व अटलांटिक महासागर जोडले गेले आहेत. हवाई मार्गासाठी पोषक हवामान, आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास व विमानतळ व गोदी यासाठी मैदानी प्रदेशांची आवश्यकता असते. सततचे धोके आणि धुरके पर्वत शिखरांनी व्याप्त प्रदेश हवाई वाहतुकीस अडथळ्याचे ठरतात. व्यापार म्हणजे 2 किंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांची ऐच्छिक देवाणघेवाण होय. आदिम समाजाकडून केला जाणारा वस्तू विनिमय हा व्यापाराचा प्रारंभिक प्रकार होता. त्यात फक्त वस्तूंची देवाणघेवाण होत होती. आज वस्तू आणि सेवांचाही व्यापार होतो. द्विराष्ट्रीय किंवा बहुराष्ट्रीय व्यापार हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख प्रकार आहेत. व्यापार हा आंतरदेशीय होऊ शकतो. व्यापारावर अनेक घटकांचा परिणाम होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय व्यापार हा मानवी संसाधने आणि उत्पादनातील विशेषत्वाचा परिणाम आहे. व्यापारातील भागीदारांना जर परस्पर फायदा होऊ शकत असेल तरच व्यापार होऊ शकतो. तसेच जेव्हा दोन्ही देशांमध्ये उत्पादन घेण्यापेक्षा एकाच ठिकाणी उत्पादन करण्याचा तौलनिक फायदा लक्षात आल्यावर देखील 2 देशात व्यापार होऊ शकतो. आता असा प्रश्न पडतो की ही सरळ अर्थशास्त्राची बाब आहे. याची चर्चा भूगोलात कशाला? पण खरे तर या आर्थिक क्रियेचे मूळच भूगोलात आहे. पुढील विवेचनात तुमच्या ते लक्षात येईल. विविध भौगोलिक घटक खालीलप्रमाणे. नैसर्गिक संसाधनांच्या वितरणातील फरक. आतापर्यंत आपण अनेक संभोध भूगोलातून अभ्यासले. त्यातील नैसर्गिक प्रदेश हा संबोध हे स्पष्ट करतो की हे प्रदेश एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. साहजिकच या प्रदेशातील निसर्गाकडून उपलब्ध होणारी साधनसंपत्ती ही वेगवेगळी असणार. म्हणजे जे एका प्रदेशात असेल ते दुसऱ्या ठिकाणी असेलच असे नाही. याचा अर्थ असा की काही घटक एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतील तर दुसऱ्या ठिकाणी त्याची कमतरता असू शकते. मृदा, खनिजे, वने, भूमी, जल आणि मानवी संसाधने अशा सर्व संसाधनांचे वितरण असमान असते. मृदा संसाधन ज्या देशात विपुल व उच्च प्रतीचे असते तेथे कृषीसंबंधी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. असे देश हे अन्नधान्य व इतर पिकांचे निर्यातदार बनू शकतात. या उलट ज्या देशात मोठ्या प्रमाणावर शेती केली जात नाही अशा देशांना अन्नधान्य आयात करावी लागतात. उदाहरणार्थ आखाती देश खनिज तेल निर्यात करतात. या देशात हे खनिज विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. त्या बदल्यात ते अन्नधान्य आयात करतात. हवामानाचा परिणाम प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्यावर होत असतो. देशातील उत्पादनाचे प्रकार हे देखील हवामानावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ वर्षातील बराच काळ हिमाच्छादन असलेले देश
प्रामुख्याने मांस व लोकर उत्पादनाची निर्यात करतात, तर उष्णकटिबंधीय देश केळी, तांदूळ, कोको, चहा यांचे उत्पादन घेतात व ही उत्पादने निर्यात करतात. उदाहरणार्थ श्रीलंका हा चहा निर्यात करणारा एक प्रमुख देश आहे. स्वस्त मनुष्यबळ, पूरक हवामान, उताराची जमीन, पाण्याचा निचरा होणारी मृदा या भौगोलिक घटकांमुळे येथे चहाचे मळे मोठ्या प्रमाणावर आहेत. येथील उत्पादन देशातील गरज भागूनही मोठ्या प्रमाणावर उरते. हा चहा त्या देशासाठी अतिरिक्त असतो. युनायटेड किंगडम या देशात चहाचे मळे नाहीत, परंतु मागणी मात्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे श्रीलंका, भारत यांच्याकडून UK हा देश चहा विकत घेतो. लोकसंख्या. लोकसंख्येचे प्रमाण, वितरण व वैविध्य यांमध्ये वेगवेगळ्या देशात फरक दिसून येतो. त्यामुळे विविध उत्पादने देशनिहाय घेतली जातात व व्यापार तसेच व्यापाराच्या प्रमाणावरही त्याचा परिणाम होतो. दाट लोकवस्ती असलेल्या देशांना स्वतःच्या लोकसंख्येकरता अन्न पुरवठ्याबाबत चिंता करावी लागते. विविध वस्तू आणि सेवांची मागणी ही राहणीमानाच्या दर्जावर अवलंबून असते. कमी लोकसंख्या असणारे देश व्यापारावर जास्त अवलंबून असतात, कारण कमी लोकसंख्येमुळे वस्तूंच्या उत्पादन कार्यात देखील कमी मनुष्यबळ गुंतलेले असते. आशिया खंडातील भारतासह अनेक देशातील मनुष्यबळ हे आजच्या स्थितीत उत्तम माहिती तंत्रज्ञ म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. या देशांमधील शिक्षण प्रणाली, गणिती ज्ञान, तंत्रज्ञान वापरायचे कौशल्य यांमुळे हे साध्य झाले आहे. येथे भौगोलिक घटकाचा थेट परिणाम नसला तरीही एकाच भौगोलिक प्रदेशातील हे मनुष्यबळ आहे हे लक्षात घेण्याजोगे आहे. संस्कृती. जगातील काही प्रदेश त्यांची उत्पादने, विशिष्ट कला आणि हस्तकला यांसाठी ओळखले जातात. त्याचे जगभरात मूल्य अधिक असते. उदाहरणार्थ चिनी मातीची उत्पादने, इराणी गालिचे, इंडोनेशियातील बाटिक प्रिंट, भारतातील काश्मिरी शाल आणि रेशीम यांना जगभर मोठी मागणी आहे. यामुळे व्यापारास चालना मिळते. आर्थिक खर्च हा उत्पादनातील मुख्य घटक आहे. काही उत्पादनांची देशात निर्मिती करण्यापेक्षा बाहेरून आयात करणे स्वस्त होत असल्यासही व्यापार सुरू होतो. उदाहरणार्थ एखाद्या देशात चहाच्या उत्पादनासाठी हवामान आणि प्राकृतिक रचना अनुकूल नसेल तर त्याला चहा उत्पादक देशांकडून चहा आयात करणे सोयीस्कर जाईल. निपुणता. काही देशांमध्ये विशेष वस्तू निर्मिती व सेवा आहेत. उदाहरणार्थ इस्रायलने कोरडवाहू शेती किंवा शेती अभियांत्रिकीमध्ये स्वतःला विकसित केले आहे. ते आपल्या सेवा वाळवंटी भागात शेती करू इच्छिणाऱ्या देशांना निर्यात करतात. तसेच अशा काही विशेष वस्तू व सेवांची आंतरराष्ट्रीय मागणी असते आणि त्यामुळे देशांदरम्यान व्यापार होऊ शकतो. शासकीय धोरणे. आंतरराष्ट्रीय व्यापार चालणे किंवा बंद होणे हे शासन धोरणावरही अवलंबून असते. शासनाचे मुक्त व्यापार धोरण नागरिकांना दुसऱ्या देशात खरेदी किंवा विक्री करण्यापासून प्रतिबंधित करणार नाही. उदाहरणार्थ दुसऱ्या देशाशी चांगले संबंध राखण्यासाठी एखादा देश त्यांच्याबरोबर व्यापार करू शकतो. व्यापारातील वाहतुकीचे महत्त्व. वाहतूक ही एक तृतीयक क्रिया असून ती व्यापार करण्यासाठी फार महत्त्वाची आहे. जलवाहतूक, बंदर आणि हवाई वाहतुकीचे महत्त्व व्यापारामध्ये अनन्यसाधारण आहे. पर्यटन हा एक महत्त्वाचा तृतीयक आर्थिक व्यवसाय आहे. गेल्या काही दशकांमध्ये पर्यटन व्यवसायात खूप वाढ झालेली आढळते. सद्यस्थितीत वाहतुकीच्या प्रगत साधनांमुळे आणि पर्यटनासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधांमुळे या क्षेत्रात ही वाढ झालेली आढळते. तक्त्यात दिलेले देश नकाशा पुस्तिकेत पहा. या देशांचे स्थान आणि स्थिती पाहता हे लक्षात येईल की सगळे प्रदेश बेटांच्या स्वरूपात आहेत. त्यामुळे तेथील सम हवामान तसेच नैसर्गिक सौंदर्य, भूमी तसेच सामुद्रिक खेळांची उपलब्धता यांमुळे त्या ठिकाणी पर्यटन व्यवसाय विकसित झाला. त्यांच्या देशाच्या राष्ट्रीय स्थूल उत्पन्नात पर्यटनाचा वाटा सर्वात मोठा आहे. तसेच या देशात पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्याही जास्त आहे. एखाद्या ठिकाणी पर्यटन व्यवसाय वाढण्यासाठी पुढील भौगोलिक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. स्थान आणि स्थिती, हवामान, भूरचना, उंची, जैवविविधता, सुगमता, पाण्याची उपलब्धता हे महत्त्वपूर्ण प्राकृतिक घटक आहेत. तर वाहतुकीच्या सोयी, राहण्या-खाण्याच्या सोयी, सांस्कृतिक वैविध्य, शासकीय धोरण आणि राजकीय परिस्थिती हे पर्यटनाच्या विकासावर परिणाम करणारे महत्त्वपूर्ण मानवी घटक आहेत.
संदेशवहन ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे संदेशाचे आदानप्रदान होते. सर्व सजीवांमध्ये ही प्रक्रिया होत असते. मानव संदेशांचे वहन वेगवेगळ्या प्रकारे करत असतो, जसे चित्रांची भाषा, चिन्हांची भाषा, बोलणे, सांकेतिक भाषेत लिहिणे, अंगविशेष, मुद्रा इत्यादी. यांतील काही संदेशवहन सक्षम घडते तर काही संदेश दूरवर पाठवून घडवले जाते. जसे आदिम काळात रंगीत दोऱ्याचा वापर करून आदिवासी जमाती एकमेकांना विविध संदेश पाठवत असतात. वर्तमान काळात आपण आपले संदेश लिखित अथवा तोंडी स्वरूपात दूरध्वनी, मोबाईल, इंटरनेट इत्यादींद्वारे पाठवित असतो. सध्याच्या युगात संदेशवहन, माहिती संप्रेषण हे परवलीचे शब्द झाले आहेत. हे युगच माहितीचे युग म्हणून नावारूपास आले आहे. ज्याच्याकडे माहिती तो आघाडी घेणार. याचाच अर्थ ही माहिती मिळवण्यासाठी प्रत्येकजण, प्रत्येक देश सतत प्रयत्नशील असतो. उदाहरणार्थ कृत्रिम उपग्रहांचा वापर. अवकाशात सोडलेले अगणित कृत्रिम उपग्रह अहोरात्र संदेशवहनाचे काम करतात. यातून पृथ्वीच्या विविध नैसर्गिक व मानवी घटकांबद्दल माहिती मिळवली जाते. उदाहरणार्थ रोजच्या हवेची स्थिती, आवर्त, पृथ्वीच्या गर्भातील हालचाली, खनिज साठे शोधणे, एखाद्या ठिकाणाचे अक्षांश, रेखांश मिळवणे. या सर्व संदेशवहनाचा उपयोग प्रादेशिक विकासासाठी आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. या तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका दिवसेंदिवस वाढत आहे. संदेशवहन हे नेहमी लक्षात ठेवा. चतुर्थक व पंचक आर्थिक व्यवसाय. तृतीयक आर्थिक व्यवसायांचा आणि त्यातील सेवांचा विचार करता या व्यवसायाच्या स्वरूपात खूप भिन्नता आहे. तसेच या सेवांच्या प्रकारांचा आवाकाही मोठा आहे. हा आवाका व भिन्नता लक्षात घेऊन सद्यस्थितीत या सेवा चतुर्थक व पंचक व्यवसायात वर्गीकृत केल्या जातात. ज्या व्यवसायांमध्ये चिंतन, संशोधन व नवनवीन कल्पनांचा विकास होत असतो अशा व्यवसायांना चतुर्थक व्यवसाय म्हणतात. यामध्ये शिक्षण, माहिती, संशोधन आणि विकास यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ वित्त नियोजनकार, कर सल्लागार, संगणक प्रणाली विकासक, संख्याशास्त्री, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठातील शिक्षक, लेखापाल, कलाकार, वैद्यकीय अधिकारी इत्यादी पेशांमधील व्यक्ती या वर्गात येतात. व्यवस्थापन कौशल्य. वरिष्ठ कार्यकारी अधिकारी, सरकारी अधिकारी, संशोधन अधिकारी, न्यायाधीश इत्यादी व्यवसायांचा समावेश पंचक आर्थिक व्यवसायात होतो. चतुर्थक व्यवसाय व पंचक व्यवसाय यातील मुख्य फरक म्हणजे पंचक व्यवसायातील लोक उच्चस्तरीय निर्णय घेण्यात व नीती निर्धारण करण्यात गुंतलेले असतात.